हां जाकी जवळ मारत नाही, काय करत नाही. हा 2-3 दिवसाचा व्लॉग आहे, त्यामुळे गैरसमज करू नका. मी मेन्शन करते पुढेच व्लॉगमध्ये, तरी पण गैरसमज करू नका, कारण मला वेळ मिळाला नाही आणि मीचं टेस्ट ते आणायचं होतं, ते तुम्हाला माहीतच आहे. तर चला तर मग आता कंटिन्यू करूया. हॅलो नमस्कार, आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर हा व्लॉग खूप खास असणार आहे, इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून बघत राहा. ही संध्याकाळी 5-6ची वेळ होती. आम्ही साई मंदिरमध्ये गेलो होतो कागलच्या. हे कागलमधील साई मंदिर आहे. आता इथं आम्ही फिरत आहे गोल गोल साई मंदिरमध्ये. शिर्डीच्या धर्तीवर बांधलेलं आहे. खूप प्रसिद्ध आहे मंदिर आणि हे मंदिरातील पुजारी. तुम्ही पण साईबाबांचं दर्शन घ्या. त्या साई मंदिरच्या शेजारीच एक गार्डन होतं. सहसा गार्डन एवढं नसतं, तर त्यामध्ये एक गाईचा वासरू होतं छोटं, आणि अन्वी तिला हाय म्हणत होती, त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती. बघू शकता इथं की हिरवळ गवत आहे आणि त्या गवतावर गाय बसलेली आहे. इथं गाईचं वासरू बसलेलं आहे छोटंसं. अन्वी घाबरत पण आहे गाईजवळ जायला, आणि तिला गाईजवळ जायचं पण आहे. शेवटी ती घाबरत थोडेसे जवळ गेलेली आहे गायच्या. भाजी घातली येते आता मेथीची, आणि वडापाव घेतला आईला, मला अन्वीला खायला, आणि शेवग्याच्या शेंगा घेतल्या, आणि गुलाबाचं फूल घेतलं अन्वीसाठी. सोमवारी पहिला दिवस आहे शाळेचा, गुलाबाचं फूल घेऊन यायला सांगितले अन्वीला, म्हणून गुलाबाचं फूल घेतलं, शेवग्याच्या शेंगा घेतल्या, दूध घेतलं, आणि घरी आली साई मंदिरमधून. आता मी आणि आई वडापाव खातो दोघी. अन्वीनं तर खायला चालू पण केली आहे, सुरुवात पण केली आहे. आम्ही दोघी प्लेटमध्ये घेतो आणि वडापाव खातो. वडापाव खाते बघा, आणि आता आई वडापाव खाते आणि मी पण खाणार आहे वडापाव मस्त. तर मग गरमागरम वडापाव आणलेला आहे खायला आम्हाला तिघींना पण दिले आहेत. मी पण वडापाव खाणार आहे आणि आई पण खाते वडापाव. थांब, आईचा घे. वडापाव खाते बघा आई. तुम्ही पण या आमच्याबरोबर वडापाव खायला. आता मस्त वडापाव एन्जॉय करतो आम्ही. अन्वीचा डबा भरला आहे बघा, इथं दप्तर पण भरलेलं आहे, आणि आता रेडी झालेली आहे. आई सॉक्स घालत आहे तिला. आज अन्वीच्या शाळेचा पहिला दिवस आहे, बघू शकता, त्यामुळे अन्वी आवडत आहे. डबा पाणी भरलेला आहे तिचा. थोडा वेळ झालं अन्वीला शाळेत सोडून आले मी. आता काय करत असेल काय माहीत. दत्त विद्या मंदिरमध्ये गुलाब घेऊन तिला पाठवलेलं आहे. शाळेचा आज पहिला दिवस 15 जून, त्यामुळं ती शाळेत गेलेली आहे. त्यामुळं जरा उदास वाटत आहे. कशी 11 ते 5 कशी राहते याची चिंता वाटत आहे मला. सर आहेत तिथं, एका डिव्हिजनमध्येच पहिल्यांदा बसवले. आज डिव्हिजन करणार आहेत म्हटले, तर करतील आज. बघूयात आता 11 ते 5 कशी बसणार याची चिंता लागली आहे मला. आत्ता जेवले, 1:30 वाजले दुपारचे. जेवण आवरलं, मग आत्ता व्लॉग कंटिन्यू केला आहे. चला तर मग भेटते अन्वीला आणल्यानंतर शाळेतून. आणि जेवायला पराठे केले डब्याला, तिच्या अन्वीच्या लोणी पराठा केला आहे, आणि भात आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी असं केलेलं आहे आम्हाला. लोणी पराठा तिला आवडतो आहे म्हणून तिला लोणी पराठा दिला, मेथीचा पराठा आणि लोणी डब्यात, आणि केक 2-3 दिलेत दुसऱ्या डब्यात. आता काय करते दिवसभर कशी राहते कुणास ठाऊक. 2 डबे दिलेत तिला, लोणी पराठा आणि केक दिला आहे डब्यात. चला तर मग अन्वी आल्यानंतर भेटते, कंटिन्यू करते मी. अन्वीचा पहिला दिवस कसं गेला ते सांगायचं राहिलं. तर अन्वीचा पहिला शाळेतला दिवस बरा गेला. शेवटची 15 मिनटं राहिली होती, ती रडत खाली आली होती. 5 मिनटं रडली, 10 मिनटं रडली असेल. ती बाहेर आली होती क्लासमधनं आणि रडत होती. कसं काय सरांनी सोडले कुणास ठाऊक, काय सरांचा डोळा चुकून आली ती, मला माहीत नाही. मग मी समजावलं, आणि 11 ते 5 तुला बसावंच लागणार आहे शाळेत, तर तेवढं पेशन्स ठेव. त्यानंतर ती रडायची बंद झाली. मग मी सरांच्याकडं गेले वर्गात, तिची बॅग आणि डबा घेतला जेवणाचा. तर जावा म्हटले सर आम्हाला, ती राहणार नाही आता.
तर मी असं अन्वीला घेऊन आले. असा होता अन्वीचा शाळेतील पहिला दिवस. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि तुमच्या मुलांचा शाळेतला पहिला दिवस तुम्हाला आठवतो का आणि तो कसा होता तेही सुद्धा कमेंट करून सांगा मला. हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आता आमचं आवरले अन्वीचं आणि माझं. तर आता आम्ही हॉटेलमध्ये जाणार आहे. हॉटेलमध्ये आलो आहे, जे हॉटेल म्हणून आहे. बघा किती छान ॲम्बियन्स आहे. मस्त लाइटिंग आहे. असे टेबल ठेवलेले आहेत, टेबल खुर्ची, सोफा ठेवलेला आहे, टेबल आणि सोफा. आणि बघा आमच्या अन्वीला पिझ्झा पाहिजे होता म्हणून आणले इथं. चला तर मग आता पिझ्झा आल्यावर दाखवते. आम्ही आता बाहेर आलो पिझ्झा खायला अन्वीला घेऊन. अन्वी आणि मी आलो आहे. जवळ घेऊन खा. हां, अन्वीनं मोबाईलमध्ये बघितलं होतं पिझ्झा खाताना, त्यामुळे तिला भरपूर दिवस झालं इच्छा होतं ते पिझ्झा खायची. तर आम्ही फायनली पिझ्झा खायला आलेलो आहे. बघू शकता इथं अन्वी पिझ्झा खात आहे आणि गाणी लागली आहेत, त्यामुळं कॉपीराईट येईल म्हणून मी व्हॉइस ओव्हर करत आहे. अन्वी पहिल्यांदाच पिझ्झा खात आहे. तिच्यासाठी कॉर्न चीज पिझ्झा मागवला होता. खूप छान होता, टेस्ट पण खूप छान होती पिझ्झाची. मला वाटलं अन्वी खाईल का नाही, तर अन्वीनं सगळाच पिझ्झा खाऊन टाकलेला आहे. बघू शकता इथं किती आवडीनं पिझ्झा खात आहे आणि ती पहिल्यांदाच खात आहे पिझ्झा. तिला आधी कधी पिझ्झा दिला नव्हता आम्ही. हा फर्स्ट टाइम पिझ्झा खाल्ला तिनं. भरपूर दिवस झाला हट्ट करत होती मला पिझ्झा खायचा आहे. फायनली आज दिवस उजाडला पिझ्झा खायला. मी पण एक बाईट घेऊन बघितला पिझ्झाचा, तर पिझ्झा खूप छान होता. येता येता अन्वीला आईस्क्रीम आणलेली आहे बघा. बघू शकता इथं आईस्क्रीम खाते अन्वी. आणि येता येता चिरमुरे, ब्रेड आणि पातळ पोहे घेऊन आलेली आहे. तोपर्यंत आमच्या आईचा फोन आला. तर बघू शकताय पिझ्झा नंतर आईस्क्रीम खाल्लेली आहे अन्वीनं. आत्ताच येऊन घरात पोचले. आता कपडे बदलते, त्यानंतर तुम्हाला भेटते. आत्ताच बाहेरचे कपडे घातलेले आहेत आणि आईनं धुतलेले कपडे वाळत घातलेले आहेत. बाहेरचे सगळे कालचे कपडे वाळलेले काढलेले घेतलेले आहेत आत. आणि आम्ही आमचे लोळत बसलेले आहे इथं फोन बघत. तर आता कपडे गाडी घालते, त्यानंतर भेटते तुम्हाला. हां, माझा ड्रेस, अन्वीची दुपटे, टावेल, आईचा गाऊन, माझा गाऊन, अन्वीच्या चड्डा, ड्रेस सगळं घडी करून ठेवलेलं आहे. सगळं कपाटात लावून व्यवस्थित ठेवते.